माझ्या मुलीला नाव ठेवायची नाही. नाही. 3 कोटीची 6 कोटीची नुसतं झाली त्याचं काय? हो बाबा, माझ्या पोरीला नाव ठेवलं, तुम्हाला तर काय येतं? काय येत? आग तुझ्या पोरी हा. आग खिरखो. याच्या हाताला काय लकवा भरला काय किरकोळ करायला असं? थंडीने होते. बघायचं तुम्हाला दाखवा तुमची कला. इंस्टाग्राम फेमस आहे. हे मामा ओळखलं नाही? नाही. हॉटेल भाग्यश्रीचे ओनर. अरे बापरे, हॉटेल भाग्यश्रीचे ओनर आहेत हे. अहो बाई अख्खी बोकडं मारली यांनी. अख्खी कोकण आहे. शिळ्या आमच्याला सांभाळायला दिले. हा, या काही शाळा आहेत का माझ्या पुरी? बघायचे तुम्हाला? दाखवा. 1 2 3 स्टार्ट. आपल्या हॉटेल भाग्यश्रीला महिन्याच्या ते कुठून आले टीचर क्वालिटी टीचर क्वालिटी टीचर नील बोकळा त्याच्या खास शिळी तिकडून राहिली माझं पुरतो. अरे काय हे सगळं माजलेल्या बोकडाचाच प्रकार आहे ना, once more म्हणताय तुम्ही. आम्हाला नाव ठेवू नको. का बरं? तुझी जर शिळी एवढी ऑफर देत असेल हा, तर कोणता बोकड शांत बसेल? बघा. बरोबर आहे. दुसरी मुलगी आहे का? दुसरी मुलगी आहे ना? चांगली आहे का? चांगली आहे. बोलवा ना. बोलू का? बोलवा. बोलू? अगं नताशा, हाय का सटाकली? ए, हाय, हाय. इकडे, इकडे, इकडे. काय म्हणली होती? 3 चाकाचं डमडम? काय ते? पुढे पुढे आपल्या सगळ्यांना पाडलं. बघ तिला कसं बोलतो. तिला बघा, पुढे पुढे ये म्हणा. पुढे. बस बाबा. काय झालं? बाई, हा? या झालं का का नाही मिळालं? का बरं? मला सांगा बाई, हा. यांच्या टायमाला जीवच चांगले नव्हतं का? यांचा बाप चांगला नव्हतो? काय झालं माहिती का हा? तुम्हाला? यांच्या टायमाला आमुषा होती, आमुषा. म्हणून असा प्रॉब्लेम होतो. गिरणात लावले. हा, दुसरी मुलगी बोलू का? चांगली आहे का? चांगली आहे. बरोबर का बाई? एकदम मस्त मुलगी, सुंदर मुलगी. बोलू का? अगं करू नका. किस कलर की चड्डी पहने हो? बता दो ना। आप चड्डी नहीं पहने हो ना? तिला म्हणा चड्डी नाही पिली. मैं अंदर से भोंगळा हूं. ती काय बघायला आली ती काय? बरोबर आहे, माझ्या पोरीने पाहिलंच असं, तुला म्हणूनच म्हणते किस कलर की चड्डी पहिली. हा? येडी पोरगी बाई. हे पण नाही आवडली. आहा. अहो पाहुणे, एवढं पोरं दाखवलं तुम्हाला, हे पण नाही आवडली. का आवडली नाही? बरं जाऊ दे, तुमच्या शाळेसारखं कोण आहे का? मामा आहे ना? मामा. चालवर्षी मी आहे. कशाला? शाना. शाळा. बरं मला काय म्हणायचंय, एवढं पोरं दाखवलं, एक बी पसंत पडली नाही. पण तुम्हाला सांगायचं एकच कारण, ही कोणती एक मुलगी आहे, लास्ट नंबरची मुलगी आहे, आणि तिच्यासाठी मी नवरदेव शोधते. तुमच्याकडे नवरदेव आहेत का? हा? कशाला जाता तू? इथंच आहे पंढरपूर. या माझ्या मुलगी बघायचे. हे तर लयच उड्या मारत आला, एवढा उतावळा झाला काय लग्नाला? लय दिवस झाला आम्ही फिरायला लागलोय पोरगी शोधत. हा, पण पाहुणं तुम्हाला सांगते, माझ्या पोरीला एवढीच सुद्धा सण होत नाही. एवढं पण सण होत नाही. एवढा पण नाही? हा, अजिबात नाही. अहो पोरगीच अशी का चिमटा घेतला तर रक्त निघाल, इतकी धिकली पोरगी आहे. एवढा पण होत नाही? आहा. आमचं तेवढं नाही. पोरासारखाच मामाचा कसा चावट. चालायचं जमानाच तसं आहे बाई, काय करायचं? पण तुम्हाला सांगू, माझ्या मुलीचं नाव मी काय ठेवलंय? काय? मुन्नी. हे बघ रे. आईला काय नाव आहे? काय रे? मुन्नी. मुन्नी मुन्नी. बोलू का? तिला बोलवा जरा, लवकर बोलवा. आता मुन्नी.
आयला हे मुन्नी आहे का? मुन्ना आहे. ओ पाहुणा, आवडली का तुम्हाला मुलगी? ही मुन्नी हा आवडली बाई. पाहुणा, नाही, वेळेला केळाचा मान वासाला सीताफळ. तिला गाणं खूप सुंदर म्हणता येतं. गाणं येतं हिला हा तोंडाने म्हणते. ऐकायचे तुम्हाला? बाळा म्हणते गाणं. तुझ्या मम्मीची असं तू मुन्नी आमच्यासाठी मुन्ना आहे. म्हण, म्हण. वा 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 काय गाणं आहे. हॅलो, यात्रा कमिटी मागे नाही. यात्रा कमिटी असते त्यांनी लवकरात लवकर मागे. बाळा आमचं गाणं ऐकायचंय तुला. टायमिंग देऊ. 1 2 3 स्टार्ट. मेरे साथ डांस करोगे? जरा मेरी आंखों में आंखें डाल के बात करो. तुम वही करोगे जो मैं चाहूंगी. सुरू आहे का रे? ओ पाहुणा, तुम्हाला काही लाज शरम आहे का नाही? माझ्या पुण्यचा सगळा सत्यानाश करून टाकला. हा? आईला मुलीची कमाल आहे बरं का? हा? एवढं तिने अंगावर घेतलं. हा? बोला तुमच्या मुलाला. यात्रा ओ बाई, कमिटी मागे नाही. यात्रा माझा मुलगा सुद्धा काही साधा सुद्धा नाही. मग काय तो करू? सुद्धा मोठा ऍक्टर आहे. त्यानं पिक्चर मध्ये काम केले. कोणत्या? तो सलमान खानचा दबंग नाही काय? हो हो त्या सर. पिक्चर मध्ये काम केले. बोलू का त्याला? बोलवा बोलवा. हो, बोले. ओ पाहुणा, अहो काही लाज शरम आहे का नाही तुम्हाला? काय हो बाई? पार पुण्यचा कंबरट मोडून टाकला. लावलं बाई. आम्ही तुमची छोटीशी टिंगल केली. हा. तुम्ही कलाकार तसे आम्ही कलाकार. बरोबर आहे, टिंगल केल्याशिवाय वेळ जात नाही. हो. पण रसिक हो, तुम्हाला जर ह्या कलाकारांची कला आवडलीच असेल ते एकदा जोरदार यांच्या टाळ्यांनी स्वागत होतं. आता राहिले 2-3 गाणी तेवढी शांतपणाने ऐका. चला म्हणजे.